नमस्कार, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा. आणि आता बातमी आहे जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्याची. सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक सचिन वीरभद्र चारीकोटे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून त्यांचा लोहा कंधार उपजिल्हा प्रमुखपदी निवड झाली आहे. नुकताच काल आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत पक्षप्रवेश केलेला आहे. डायरेक्ट सामाजिक कार्य करत असताना पक्षप्रवेश शिवसेनेत जाण्याचं नेमकं कारण काय होतं आणि या पुढील आपल्या भूमिका नेमक्या काय राहणार आहे? जय महाराष्ट्र. मी सचिन जारीकोटे, नांदेड युवा सेनेचा उपजिल्हा प्रमुख म्हणून माझी कालच नियुक्ती झालेली आहे. गेल्या 10 वर्षापासून मी सामाजिक कार्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील गरजूंना तळागाळातील अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आलो आणि सोडवल्या. आज जसे दिवस वाढत आहेत तशाच वेगवेगळ्या अडचणी सुद्धा वाढत आहेत. आजपर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी, निराधारांसाठी, अपंगांसाठी किंवा वयोवृद्धांसाठी, बेरोजगारांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि सोडवल्या सुद्धा. आज अडचणी सोडवत असताना बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागलं. त्यामुळेच हा शिवसेना शिंदे गटामध्ये मी काल प्रवेश केला आणि माझी नियुक्ती झाली. त्याचं प्रमुख कारण म्हणजे शिवसेनेचं हे ब्रीदवाक्यच आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. गेल्या 10 वर्षापासून जे मी सामाजिक कार्य करत होतो त्याला कुठेतरी मला खंड द्यायचा नव्हता आणि इथून पुढे होतील तितक्या जास्त गरजूंपर्यंत, समाज बांधवांपर्यंत मला मदत पोहोचायची होती. एकंदरीत पाहता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख माननीय एकनाथभाई शिंदे साहेबांचं काम बघता मला कुठंतरी वाटलं की आजपर्यंतचे जे काही सामाजिक कार्य चालू आहे त्याला कुठंतरी चालना द्यायची असेल आणि आपले जर कुठं विचार जुळत असतील तो एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना शिंदे साहेबांची. म्हणूनच मी पक्षप्रवेश केलेला आहे. यानंतर आपली भूमिका काय राहणार आहे आणि शिवसेना नेमकं शिवसेनाच का चूज केली आहे? यानंतर सुद्धा माझी जी पहिली भूमिका होती की जास्तीत जास्त लोकांपर्यंत, गरजू लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना तळागाळातील लोकांना मदत करणं हीच माझी प्रमुख भावना राहणार आहे आणि त्या माध्यमातूनच मी इथून पुढे सुद्धा काम करणार आहे. आणि शिवसेनाच निवडायचा एकमेव कारण की आज आपले माजी मुख्यमंत्री आणि जे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत भाई एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज आपण पाहत आहोत की आपल्या माता भगिनी महिलांसाठी असतील किंवा मग निराधारांसाठी असतील, त्यामध्ये बेरोजगारांसाठी असतील, लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल किंवा मग महामंडळचा प्रवास फ्री असेल किंवा हॉस्पिटलच्या माध्यमातून जी बाई मदत करत आहेत किंवा ज्या योजना राबवत आहेत या सगळ्यांचा कुठेतरी माझ्यावर प्रभाव पडला. त्यामुळेच मी शिंदे साहेबांची शिवसेना निवडली. एकंदरीत पाहता कंधार शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाला खिंडार लागलेलं होतं. आता ते आपण कशा पद्धतीने भरून काढणार आहे? भाईंचं जे आजपर्यंतचं काम आहे आणि जे सध्या भाई लोकांसाठी अहोरात्र काम करत आहेत, महाराष्ट्रातले पहिलेच मुख्यमंत्री आहेत भाई की 24 आवर्स ते अवेलेबल असतात. भाईंचं एक म्हणणंच आहे CM म्हणजे कॉमन मॅन. आणि मी भाईंच्या कामाच्याच आधारे जे लोक आपले, ज्या कोणी लोकांना योजना असतील, ज्या काही लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या आहेत त्या लोकांपुढे मांडून मी शिवसेनावाढीसाठी काम करणार आहे. सचिन भाऊ, आतापर्यंत आपली अशी ओळख होती की सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक युवा कार्यकर्ता. आता तुमच्यासोबत राजकारणी जोडले गेले. आता तुम्ही म्हणाले की माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांचा 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्याबरोबर समाजकारण कशा पद्धतीने चालवणार आहे? मी मगाशी बोलताना तुम्हाला म्हणलो की जसं वय वाढत आहे तशा वेगवेगळ्या अडचणी सोडवण्याचा मला भाग्य लाभत आहे. त्यामध्ये हॉस्पिटल असतील किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट असतील त्यातील अडचणी आहेत. जसे की आता हॉस्पिटलच्या अडचणी आहेत, जे बाईंनी मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून जवळपास
मी बाईंमुळं 100 लोकांना मदत मिळवून देऊ शकलो. ज्या मग आता काही लाडक्या बहिणी असतील त्यांच्यासाठी मी कोणी राहिले असतील त्यांच्यासाठी काम करणार आहे. जे कुठले निराधार लोक असतील बाईंनी त्यांच्यासाठी पण बऱ्याचशा योजना चालू केलेत, त्यांच्यावर काम करणार आहे. बरेचसे आपले बेरोजगार बंधू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लाडका भाऊ म्हणून योजना चालू केली, त्यांच्यासाठी सुद्धा काम करणार आहे. ज्या ज्या बाईंनी योजना चालू केलेल्या आहेत आणि चालूच आहेत त्यांच्यावर मी काम करून लोकांपर्यंत जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एक काळ असा होता, कंधार लोहा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला होता, तो परत मिळवून देणार का आपल्या युवा सेनेत? नक्कीच नक्कीच. जो कंधार हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, काही दिवसांमध्येच, येत्या काळात म्हणण्यापेक्षा काही दिवसांमध्येच लवकरच कंधार लोहा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळख आम्ही सर्व युवकांच्या मदतीने ताकदीने नक्कीच मिळवून देऊ. तुम्ही आता पक्षप्रवेश केलाय, त्यासोबत समाजकारण आहे, पण एखाद्या वेळेस जर तुम्हाला पक्षश्रेष्ठीने सांगितलं जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी, ते तुम्ही निवडून मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की मी इथे पक्षामध्ये येण्याचं कारण म्हणजे माझं जे 10 वर्षापासूनचं सामाजिक कार्य चालू होतं त्याला कुठंतरी मला खिंडार पाडू द्यायची नव्हती. आणि शिवसेनेचं पण तेच ब्रीदवाक्य आहे, 80% समाजकारण 20% राजकारण. पण पक्षश्रेष्ठीचा जर आदेश असेल तर मी त्या आदेशाला अनुसरूनच चालणार, तो काही असेल. मग या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत येण्यासाठी, पक्षप्रवेश करण्यासाठी आपण त्यांना कशा पद्धतीनं शिवसेनेकडे ओढून घेणार आहेत आणि काय आमच्या माध्यमातून आवाहन करणार आहेत? मी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व माझ्या तालुक्यातील जिल्ह्यातील युवक मित्रांना, तरुण मित्रांना आवाहन करतो. भाई एकनाथरावजी शिंदे साहेबांचं, माननीय श्रीकांत शिंदे साहेबांचं जे काही 24 आवर्स आपल्यासाठी काम चालू आहे, जे तुमच्या आमच्यासाठी, गोरगरिबांसाठी, खऱ्या गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचे जे काम चालू आहेत, त्याच्याकडे पाहता सर्वांनी एक आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आयुष्यात जन्मात येऊन आपण काहीतरी कोणाच्या कामाला उपयोग पडतो, कोणत्या गरजूची अडचण सोडू शकतो, हे जर वाटत असेल तर 100% सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने शिवसेनेमध्ये, युवासेनेमध्ये प्रवेश करून गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी कार्य करावं. आपल्या जीवनात काहीतरी येऊन केलंय आपण हे म्हणून जीवन सार्थकी लागण्यासाठी आम्ही काम करत आहोत. आपण सुद्धा त्या पद्धतीनेच काम केलं पाहिजे. धन्यवाद. पक्षवाढीसाठी आपण काय उपाययोजना करणार आहे? तालुका प्रमुख असतील किंवा उपतालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, सर्कल प्रमुख असतील किंवा शाखा प्रमुख असतील, यांच्या माध्यमातून किंवा जिथे नाहीत तिथे निवडून नवीन शाखा प्रमुख, तालुका प्रमुख करून त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहे. आणि साहेबांचं जे ध्येय धोरण होतं किंवा साहेबांचं जे कार्य आहे ते सुद्धा लोकांना माहीतच आहे. पण एवढीच आहे आम्हाला करायची गरज की आम्ही जे आजपर्यंत केलेलं आहे, जे आमच्या टीमने केलेलं आहे, आणि ते विचार आणि साहेबांचं पाठबळ जास्तीत जास्त आम्हाला भेटलं आहे. त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त लोकांना मदत मिळवून देण्यासाठी आणि साहेबांचे ध्येय धोरण पोहोचण्यासाठी काम करणार आहे. गाव तिथे शाखा आपण ओपन करणार आहे? हो, बिलकुल. येत्या 19 तारखेलाच पक्षश्रेष्ठींचा, युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा जिल्हा दौरा आहे. त्या माध्यमातून आम्ही गाव तिथे शाखा आणि शहर तिथे प्रमुख तर नेमलेलेच आहेत, पण गाव तिथे शाखा हा उपक्रम राबवत आहेत.